कोसळत्या पावसात जनतेचा महावितरणाच्या विरोधात मूक मोर्चा। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 1 ऑगस्टपासून करणार साखळी उपोषण। ॲडव्होकेट कैलास मोरे यांचे वक्तव्य। महावितरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात कर्जतमधील जनता आज रस्त्यावर उतरली। मुसळधार पावसाची तमा न बाळगता कर्जतमधील जनतेने रस्त्यावर उतरून महावितरणाचा निषेध नोंदवला। कर्जत तालुका वीज ग्राहक एकजुटीचा विजय असो। नो सर्व्हिस नो बिल, नो वाढीव ट्रान्सफॉर्मर नो बिल, वीज आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, अशा घोषणेचे फलक घेऊन कर्जत तालुक्यातील नागरिकांनी या मूक मोर्चेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। कर्जतमधून उभ्या राहिलेल्या या जनचळवळीला कर्जतच्या अनेक बिगर राजकीय संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला। कर्जत तालुक्याच्या आंदोलनाच्या इतिहासामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात विविध संघटनांचा पाठिंबा कर्जत तालुका वीज ग्राहक संघटनेला मिळण्याची चर्चा आहे। संपूर्ण कर्जत तालुक्यात गेल्या 2 वर्षांपासून विजेची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे। महावितरणाच्या अनियमित वीज पुरवठा, सडलेले लोखंडी खांब, लोंबकळीला आलेल्या तारा, भरमसाठ वाढीव वीज बिले आदी समस्यांविषयी कोणी महावितरणाला जाब विचारत नव्हता। त्यामुळे महावितरणाचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग वीज ग्राहकांबरोबर अगदी बेजबाबदारीने वागताना दिसून आले आहे। त्यांच्या या बेजबाबदारपणाला कंटाळून अखेर कर्जतकरांनी एकत्रित येऊन कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीच्या माध्यमातून मूक मोर्चा काढला। या मूक मोर्चाची सुरुवात आज सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर मोर्चाचे प्रास्ताविक समितीचे सदस्य प्रवीण गांगल यांनी केले। त्यानंतर हा मूक मोर्चा कर्जत शहरातील मुख्य बाजारपेठेमधून थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जवळ येऊन थांबला। यावेळी उपस्थित महिला सदस्यांच्या एका टीमने महावितरणाच्या कार्यालयात जाऊन मूक मोर्चातील मागण्यांचे निवेदन उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवके यांना दिले। या निवेदनात महावितरणाला 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। या मुदतीत जर त्यांनी निवेदनातील मागण्यांचा विचार सकारात्मक दृष्टीने केला नाही, महावितरणाच्या कारभारात जर सुधारणा झाली नाही तर 1 ऑगस्टपासून साखळी उपोषण आणि 15 ऑगस्ट रोजी यापेक्षाही मोठा आंदोलन करणार असल्याचे समितीचे सदस्य ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी मोर्चाच्या समारोप भाषणामध्ये सांगितले। या मूक मोर्चाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये म्हणून कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीच्या स्वयंसेवकांनी प्रचंड मेहनत घेतली। तसेच मोर्चामध्ये कोणतेही प्रकारचे गैरप्रकार घडू नये म्हणून कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी चोख बंदोबस्त ठेवला। लाईटची बिलं जास्त येतात। लाईटी 5 मिनिटं असतात, 5 मिनिटांनी जाते। कोणाचे दवाखाने आहेत, कोणाचे काही व्यवहार आहे बंद पडतात आणि कोणाकडे लाईटीचं खूपच प्रॉब्लेम आहे कर्जतमध्ये। 5,000 6,000 बिलं येतात। MSEBीचा कारभार खूपच भोंगा चाललेला आहे। नागरिक खूप त्रस्त झालेले आहेत। दिवसभर लाईट जाते तरी MSEB ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना कॉल केला तर ते कॉल उचलत नाही किंवा रिप्लाय देत नाही आणि जर लाईट गेली तर ती पुन्हा येणं कधी त्याचा टाईम वेळ हे निश्चित नाही आणि आपल्याला जर त्यांना प्रश्न विचारले तर ते उद्धटपणे त्याचे उत्तरं देतात। नागरिक खूप त्रस्त झालेले आहेत म्हणून हा मोर्चा काढलेला आहे। आज आपण बघत आहोत की कर्जतच्या रस्त्यावर तालुक्यातली जनता उतरलेली आहे। MSEBीचा जो गोंधळ चालू आहे गेले 4 वर्ष जनतेने खूप सहन केले आणि त्याच्यातून आता जनता रस्त्यावर आलेली आहे। आज आपण मूक मोर्चाच्या स्वरूपात एक इशारा महाराष्ट्र वीज मंडळाला देत आहोत। भविष्यात याचे आक्रमक परिणाम आणखीन तुम्हाला दिसतील। आम्ही एक निवेदन देणार आहोत। त्या निवेदनातल्या सूचनांचं त्यांनी जर पालन केलं तर त्यांना 15 दिवसाची आपण मुदत देतो आहे। नाहीतर नाईलाजाने त्याच्यानंतरचे आपले आणखीन जे आंदोलनाचे पवित्रे असतील ते त्यावेळेला जाहीर केले जातील आणि हा प्रश्न सुटस्तरी तमाम कर्जत तालुक्यातील जनतेचे आंदोलन असंच सुरू राहील। धन्यवाद। काय प्रमुख मागणी मोर्चामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या कर्जत तालुक्यामध्ये वीज महावितरणाच्या एवढे काही समस्या आहेत, महाभयंकर समस्या आहेत। नागरिकांनी तक्रारी करूनसुद्धा कुठल्याही प्रकारची नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही। तक्रारींचं निवारण होत नाही।
त्याचबरोबर विशेषतः आदिवासी भागामध्ये 8-8, 10-10 दिवस लाईट नसते. त्यामुळे यांच्या लाईटच्या त्रासामुळे सर्व नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही या मोर्चात सगळे सामील झालेलो आहोत. साहेब, आज आपण कर्जत शहरामध्ये का नेमका मोर्चा काढलेला आहे? काय नेमकं कारण होतं, काय आव्हान आहे? गेल्या 2 वर्षापासून महावितरणचा जो काय कारभार चाललेला आहे त्या कारभाराविरुद्ध जनता पूर्ण त्रस्त होती आणि आज आम्ही पूर्ण अराजकीय हा मोर्चा काढलेला आहे. पूर्ण तालुक्यातून तुम्ही पाहिलं असेल, खेडोपाड्यातून लोक आज त्यांचे प्रतिनिधी, अनेक संस्था संघटना असतील, यांचा हा मोर्चा आज काढला आणि मोठ्या संख्येने पाऊस असतानासुद्धा आज लोक आलेली आहेत. आणि आम्ही हा मूक मोर्चा काढण्याचं कारण असं आहे, आज आम्ही शांततेने त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये तालुक्यातल्या ज्या समस्या आहेत, गेल्या 20 वर्षापूर्वी महावितरणाच्या कारभारातली जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काही बदल नाही झालेला आणि त्या बदल करण्यासाठी आम्ही त्यांना 31 जुलैपर्यंत संधी दिलेली आहे. 31 जुलैपर्यंत जर कुठल्याही प्रकारचा कारभारामध्ये जर बदल झाला नाही तर भविष्यामध्ये आमचं लाक्षणिक उपोषण असणार आहे आणि त्या उपोषणामध्ये सुद्धा जर कुठल्याही प्रकारचं त्यांनी जर दाद दिली नाही तर ह्या गेंड्याच्या कातडीच्या महावितरणाला आम्ही याच्यावर वटणीवर आणण्यासाठी नो सर्व्हिस नो बिल, कारण आम्ही ग्राहक आहेत, तुम्ही जर आम्हाला सेवा देणार नसेल तर आम्ही बिल का भरायचं, अशा प्रकारचा पूर्ण कर्जत तालुक्यातून तो निर्णय जाहीर होणार आहे. आणि ह्या सर्व मोहिमेला सर्व कर्जत तालुक्यातून सर्व स्तरातून खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.